नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वर्ग 10च्या गणित 1 पुस्तकातील पहिला पाठ दोन चलातील रेषीय समीकरणे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ 12 मार्कासाठी येतो। 12 मार्क म्हणजे खूप महत्त्वाचा असा हा पाठ आहे। तर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? तर ज्या समीकरणात दोन चल आणि पदाची कोटी एक असते अशा समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात। आता उदाहरणार्थ 2x अधिक 3y अधिक 5 बरोबर 0। आता इथे हे जे समीकरण लिहिलं आहे त्या समीकरणात दोनच चल आहे, x आणि y। हे काय झाले? चल झाले। तर हे दोन चल आहे आणि याची कोटी पहा, इथं काहीच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ इथं कोटी काय झाली? एक झाली। म्हणजे हे काय झालं? दोन चलातील रेषीय समीकरण। आता सामान्य रूप, तर सामान्य रूप कसं असते? ax अधिक by अधिक c बरोबर 0। x आणि y हे झाले दोन चल आणि याची कोटी इथं काहीच नाही, म्हणजे कोटी काय झाली? एक। म्हणजे हे झालं सामान्य रूप। आता हा पाठ 12 मार्क्स साठी येतो। तर 12 मार्क्स साठी येतो म्हणजे या तीन पद्धतीने आपल्याला हे रेषीय समीकरण सोडवायचे असतात। आता त्यातले तीन पद्धती कोणत्या ते पहा। पहिली पद्धत आहे एक सामायिक रेषीय समीकरण सोडवा। दुसरी पद्धत आहे एक सामायिक समीकरणे अलग पद्धतीने सोडवा आणि तिसरी पद्धत आहे एक सामायिक समीकरणे निश्चय म्हणजेच आपण त्याला म्हणतो क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। ह्या जर तीन पद्धती तुम्हाला आल्या म्हणजे तुम्हाला या पाठातील जे 12 मार्क्स आहेत तर ते पूर्ण मिळू शकतो। तर आपण आता एक एक पद्धत आधी समजून घेऊ आणि त्यानंतर आपण सराव संचाला सुरुवात करू। तर आता पहिली पद्धत आहे एक सामायिक रेषीय समीकरण। आता एक सामायिक रेषीय समीकरण म्हणजे काय? तर दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करणे, तर त्याला म्हटले जाते एक सामायिक रेषीय समीकरण। आता ही झाली पहिली पद्धत। दुसरी पद्धत आहे एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने। तर आलेख पद्धतीने म्हणजे काय? तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं असते? तर x आणि y याच्या आपल्याला आधी जोड्या काढून घ्यायच्या असते। आता त्या जोड्या वगैरे कशा तर हे मी तुम्हाला सराव संच आल्यावर सांगतो आणि त्यानंतर त्या जोड्यांवरून आपल्याला आलेख काढायचा असतो। आणि त्यानंतर आहे तिसरी पद्धत एक सामायिक समीकरणे निश्चयक पद्धतीने म्हणजेच क्रेमरच्या पद्धतीने सोडवणे। तर या पद्धतीमध्ये आपल्याला समीकरणांवरून काय करायचं असतो? निश्चयक तयार करायचा असतो। तर तो निश्चयक वगैरे कसा तयार करायचा हे संपूर्ण मी तुम्हाला ज्या वेळेस तो सराव संच येईल तर त्यावेळेस तुम्हाला ते पूर्ण माहिती मी देतो। तर अशा आपल्या ह्या तीन पद्धतीने सोडवायचं असतं। आता ह्या तीन पद्धती आल्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमचे 12 मार्क पक्के झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करू सराव संच 1.1 ला। आता त्यातील पहिला प्रश्न आहे कृती पूर्ण करा। तर मित्रांनो, हा प्रश्न 2 किंवा 3 मार्क्स साठी येऊ शकतो। तर आता ती कृती कशी पूर्ण करायची ते पहा। आता तुम्हाला हे जे डब्बे दिसतात ना, तर हे डब्बे आपल्याला पूर्ण भरायचे असते। आता ते डब्बे कसे भरायचे ते पहा। तर डब्बे भरण्यासाठी इथे दिलाय आपल्याला खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। म्हणजे आपल्याला हे कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे? एक सामायिक समीकरण पद्धतीने। आता ते कसं सोडवायचं ते पहा। इथे दिलाय 5x अधिक 3y बरोबर 9। हे झालं आपलं समीकरण नंबर 1। त्यानंतर 2x वजा 3y बरोबर 12। तर हे झालं आपलं दुसरं समीकरण। आता आपल्याला एक सामायिक समीकरण पद्धतीने सोडवायच्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं? हा जो x आहे तर हा x चा सहगुणक किंवा मग y चा सहगुणक। आता सहगुणक म्हणजे काय? व्यवस्थित लक्ष द्या। x चा सहगुणक आहे इथे पहिल्या समीकरणात 5 आणि दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक आहे 2। तसाच पहिल्या समीकरणात y चा सहगुणक आहे 3 आणि दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक आहे -3। हा पाहिजे, चिन्हांना विसरायचं नाही। आता इथे आपल्याला काय करायचं असतं? एक तर x याचा सहगुणक सारखा करायचा असतो किंवा मग y चा। तर आता इथं आधीच y चा सहगुणक आहे सारखा आहे, म्हणजे 3 आहे, इथं पण 3 आहे, बरोबर। आता इथं आपण याची आपल्याला काय करायची असते? बेरीज किंवा वजाबाकी। आता बेरीज किंवा वजाबाकी का? तर आपल्याला हा y काय करायचा असतो? कट करायचा असतो। मग त्यासाठी आपल्याला इथं बेरीज किंवा वजाबाकी करायची असते। जर समजा आता चिन्ह जर दोन्ही बेरजेचे असले तर वजाबाकी करायची आणि चिन्ह जर वेगवेगळे असले तर बेरीज करायची। काय करायची? बेरीज करायची। बघा आता इथे पहा, चिन्ह वेगवेगळे आहे, इथं अधिक आहे आणि दुसऱ्या समीकरणात वजा आहे, म्हणजे इथं काय दिलंय? बेरीज करायला सांगितले आहे, म्हणजे आपण याची बेरीज करू। आता बेरीज म्हणजे काय? तर वर असं समीकरण लिहून घ्यायचं, त्यानंतर अधिक दुसरं समीकरण लिहायचं। आता बेरीज पहा, एकदम सोपी आहे। अधिक 3y वजा 3y हे तर काय होतात? कट होऊन जातात, बरोबर। त्यानंतर 5x अधिक 2x। तर चल सोबत असले तरी त्याची बेरीज कशी होते? 5 अधिक 2 7 आणि x जसाच्या तसा। बेरीज म्हणजे जसं तसं लिहायचं।
जर गुणाकार असला, चलांचा जर गुणाकार असला, x गुणिला x जर असला तर त्याचा वर्ग लिहायचा. पण आता इथं बेरीज आहे, 5x अधिक 2x तर 7x, त्यानंतर 9 अधिक 12 म्हणजेच 21. आता काय करायचं, हा जो 7 आहे, हा 7 डाव्या बाजूने काय आहे, गुणाकार आहे. इथं चिन्ह काहीच नाही म्हणजे काय झालं, गुणाकार झालं. तर हे जर 7 आपण उजव्या बाजूने नेले तर उजव्या बाजूने नेल्यावर याचं काय होते, भागाकार होते. भागाकार म्हणजे इथं छेद मध्ये लिहायचा असतो. म्हणजे इथं वरच्या डब्यात येईल 21 आणि हा 7 जर उजव्या बाजूने गेला तर इकडे गेल्यावर होतो त्याचा छेद म्हणजे भागाकार. ठीक आहे. त्यानंतर आता 21 भागेला 7 याचा भाग जातो, पूर्ण भाग जातो. 7 1 7 7 3 21 म्हणजेच आपल्याला इथं x बरोबर किती मिळतं, 3 मिळतं. x बरोबर किती मिळाले, 3 मिळाले. मग आता तिथं काय दिलाय, x बरोबर 3 हे कशामध्ये ठेवायचं आपल्याला, समीकरण 1 मध्ये. आता समीकरण 1 पहा, 5x अधिक 3y बरोबर 9 म्हणजेच आपल्याला x च्या ठिकाणी किती ठेवायचे, 3 ठेवायचे. म्हणजे 5 गुणाकार x च्या ठिकाणी किती, 3 ठेवायचा आणि बाकीचं समीकरण जसं आहे तसं अधिक 3y बरोबर 9. त्यानंतर 5 गुणिला 3 म्हणजे किती होते, 15. 5 गुणिला 3 किती, 15. आता हे 15 डाव्या बाजूने काय आहे, अधिक आहे. डाव्या बाजूने काय आहे, अधिक आहे. हे 15 जर आपण उजव्या बाजूने नेले तर याचे काय होते, बेरीजचं काय होते, वजाबाकी. बेरीजची काय होते, वजाबाकी. म्हणजेच वजा 15. 3y बरोबर हा 9 जसा आहे तसा आणि हा अधिक 15 उजव्या बाजूने गेल्यावर याचं होते वजा 15. आता हे डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं कसं ते पाहता कसं करायचं. जर बेरीज असली, डाव्या बाजूने बेरीज असली तर उजव्या बाजूने नेल्यावर वजाबाकी. जर डाव्या बाजूने वजाबाकी असली तर उजव्या बाजूने नेल्यावर बेरीज. आणि जर डाव्या बाजूने गुणाकार असला तर उजव्या बाजूने गेल्यावर त्याचा होतो भागाकार. आणि जर डाव्या बाजूने जर भागाकार असला तर उजव्या बाजूने गेल्यावर त्याचा होतो गुणाकार. हे लक्षात ठेवून घ्यायचं, हे लिहूनच घ्यायचं. त्यानंतर आता पहा, 9 वजा 15 याचं उत्तर किती मिळतं. मग आता 9 मधून 15 जात नाही, सरळ सरळ काय करायचं, 15 मधून 9 काढायचे. तर 15 मधून 9 काढले तर राहते 6. मग याला चिन्ह काय करायचं, मोठ्या संख्येला द्यायचं. आता मोठी संख्या 9 आहे की 15 आहे, 15 आहे. तर 15चं चिन्ह आहे वजा, तर याला द्यायचं वजा. म्हणजेच आपल्याला इथं उत्तर किती मिळालं, 9 वजा 15 म्हणजे वजा 6. आता हा 3 पहा, 3y यातला 3 हा काय आहे, इकडे गुणाकार आहे. इथं चिन्ह नाही म्हणजे काय झालं, गुणाकार. तर हा गुणाकार जर असला तर उजव्या बाजूने गेल्यावर काय होतं, त्याचा भागाकार होतो. म्हणजेच काय होते, छेद मध्ये जातो. तर आता इथं 9 वजा 15 हे उत्तर किती मिळालं होतं आपल्याला, वजा 6. तर या डब्यात किती येईल, वजा 6. म्हणजेच y बरोबर वजा 6 छेद 3 म्हणजेच वजा 6 भागेला 3. तर याला भाग घ्यायचं, 3 1 3 3 2 6. म्हणजेच इथं आपल्याला उत्तर किती मिळालं, वजा 2. हे पहा इथं 2, इथं वजा आहे म्हणून इथं आलं वजा 2. आता छेद मध्ये जर वजा असलं असतं म्हणजे दोन्ही ठिकाणी जर वजा 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 जर असलं असतं तर आपलं उत्तर हे जे आलं असतं ते धन मध्ये आलं असतं म्हणजे अधिक मध्ये आलं असतं. पण आता इथे काय आहे, एकाच ठिकाणी वजा आहे म्हणून आपलं उत्तर जे आहे तर ते येणारं ऋण मध्ये येईल म्हणजे वजा मध्ये येईल. तर y बरोबर आपलं उत्तर मिळेल वजा 2. आता बघा आपल्याला त्यानंतर आता हे x आणि y काढल्यानंतर हे वाक्य पाठच करून ठेवायचं. आता हे वाक्य कसं लिहायचं ते पहा. आता कोणता लिहायचा, x, y. आपण आधी सुरुवातीला काय लिहिलं, x लिहिला. तर पहिल्या डब्यात काय येईल, x ची किंमत येईल. तर x ची किंमत किती आली भेटते आपल्याला, 3. तर पहिल्या डब्यात लिहायचं 3. त्यानंतर कॉमा y, तर y किती मिळाला आपल्याला, वजा 2. तर या डब्यात लिहायचं वजा 2. म्हणजेच x, y बरोबर 3, वजा 2 ही काय झाली समीकरणांची उकल. हे वाक्य पाठच करून ठेवायचं.